वो पा ही लेते हैं अपनी मंजिल जो कोशिशों में यकीन रखते हैं. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण पूर्व आणि मुख्य परीक्षेची एकत्रित तयारी करताना प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे किंवा कोणते कॉमन टॉपिक आहेत याच्याबद्दलचा अभ्यास करत आहोत आणि आज आपण राज्यघटना या विषयातील कंबाईंड त्याचबरोबर राज्यसेवेसाठी पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही परीक्षांसाठी महत्त्वाचे असणारे टॉपिक पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सिलेबसमध्ये कोणते टॉपिक आहेत ते पाहणार आहोत पूर्व आणि मुख्यला आणि त्यानंतर कॉमन टॉपिक पाहणार आहोत. तर सिलेबस मी अगदी पटपट तुम्हाला सांगते कारण सिलेबस ऑलरेडी तुमच्याकडे असेलच. फक्त आपण कॉमन टॉपिक जेव्हा पाहू त्यावेळेला त्याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा जर आपण कंबाईनची पूर्व परीक्षा पाहिली महाराष्ट्र दुय्यम सेवा गट व अराजपत्रित ज्याला आपण संयुक्त पूर्व परीक्षा म्हणतो, तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पूर्व परीक्षेला राज्यघटना किंवा नागरिक शास्त्र या विषयामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन प्रशासन आणि ग्राम व्यवस्थापन प्रशासन एवढेच मुद्दे दिलेले आहेत. मात्र जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर पाहता तर तुमच्या लक्षात येत असेल की किती डीपमध्ये आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. तर घटनेचा प्राथमिक अभ्यास म्हटलं तर त्याच्यामध्ये घटना आली, त्याचबरोबर तिचे वैशिष्ट्य आली, घटनेमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या तरतुदी आल्या, न्यायव्यवस्था आली, संघराज्य शासन आलं, राज्य शासन आली, या सगळ्या गोष्टी येतात. जर आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिला तर महाराष्ट्र आणि भारत राज्यव्यवस्था आणि शासन राज्यघटना असं दिलेलं आहे. राजकीय व्यवस्था, पंचायत राज, नागरी शासन व्यवस्था, सार्वजनिक धोरण, हक्क संदर्भातील मुद्दे इत्यादी असा त्याचा सिलेबस दिलेला आहे. जर आपण मुख्य परीक्षेचा विचार केला तर संयुक्त मुख्य परीक्षा जी आहे कंबाईंड मेन्स जी असते तर त्याच्यामध्ये परत एकदा PSI STI ASO तिन्ही एक्झामसाठी तुम्हाला राज्यघटना ही करावी लागते आणि याच्यामध्ये थोडं डिटेलमध्ये सिलेबस दिलेला आहे ज्यामध्ये घटना तयार कशी झाली, घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका व तत्वे म्हणजे जिला आपण प्रास्ताविका किंवा उद्देशिका म्हणतो तर ती, घटनेची महत्त्वाची कलमे आणि ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, त्यानंतर शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांचे रोल, अधिकार व कार्य, त्याचबरोबर राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य आणि रोल आणि विधी समित्या. तर हे सगळे टॉपिक येतात कंबाईंड मेन्ससाठी. तर इथे तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये आयडिया आली असेल आणि हा सिलेबस वाचल्याबरोबर तुमच्या हेही लक्षात आलं असेल की कंबाईंडच्या प्रीला जे प्रश्न येतात ते बऱ्यापैकी याच्यामधल्या टॉपिकवरती सुद्धा असतात. फक्त कंबाईंडचा सिलेबस देताना तो शॉर्टमध्ये दिलेला आहे, पण आपण अभ्यास करताना मात्र आपल्याला हे सगळे मुद्दे जे आहेत ते वाचावेच लागतात. राज्यसेवा मेन्सचं जर पाहिलं तर GS2 पेपर जो आहे तो राज्यघटना आणि कायदे याच्यावरती आहे आणि इथला सिलेबस जो आहे तो खूप डिटेलमध्ये इथे दिलेला आहे. तर आपण जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते फक्त आपण पाहणार आहोत किंवा त्याच मुद्द्यांवरती आपण फोकस करणार आहोत. पहिला पॉईंट आहे तो भारताचे संविधान आणि हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया असेल, ठळक वैशिष्ट्ये आहेत, संविधानाचं तत्वज्ञान जे आहे म्हणजे धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवादी हे जे महत्त्वाचे शब्द आहेत ते, मूलभूत हक्क, तर मूलभूत हक्क असेल, मार्गदर्शक तत्व असतील, मूलभूत कर्तव्य असतील, तर हे जे त्रिकूट आहे मी नेहमीच म्हणते की हे त्रिकूट फार महत्त्वाचं आहे ज्याला आपण मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे म्हणून ओळखतो. तर याच्यावरती पूर्व आणि मुख्य परीक्षा यांना 100% प्रश्न असतात. याच्यापैकी मूलभूत हक्क हा टॉपिक थोडासा तसं पाहायला गेला तर ब्रॉड आहे, मोठा आहे, पण हे तीनही टॉपिक जर तुम्ही एकदा केले तर याचा 100% तुम्हाला फायदा होत असतो. शिक्षणाच्या बाबतीत मी काल सुद्धा तुम्हाला बोलले होते की इतिहासच्या दृष्टीने पण महत्त्वाचा आहे. राज्यघटनेमध्ये सुद्धा हा पॉईंट येतो. तर शिक्षणाच्या हक्काचा मूलभूत हक्कांमध्ये समावेश कधी करण्यात आला याच्याबद्दलचा एक प्रश्न आहे. आपण इतिहासचं जे रिव्हिजन लेक्चर पाहिलं होतं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की कराची अधिवेशनामध्ये सुद्धा जे काही मूलभूत हक्क पारित करण्यात आले होते तर त्याच्यामध्ये सुद्धा शिक्षणाचा हक्क होता. तर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या आपल्या वाचनातून राहून जातात पण त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हा पण छोटाच टॉपिक आहे आणि तुम्हाला DPSP म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य यांच्यावरचे लेक्चर्स विथ
ट्रिक वॉरियर ऑफिसरवरती मिळतील, तर तिथून तुमचे हे पॉईंट जे आहेत ते कव्हर होऊन जातील. त्यानंतर मनरेगा तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा उपयोगाचं ठरतं आणि राज्यसेवा मेन्ससाठी सुद्धा होतं. तर प्रीच्या दृष्टीने पण हा महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा पॉईंट पण करायचा आहे. तसं तर हा इकॉनॉमिक्समध्ये येतो, पण इथे कामाचा हक्क आणि त्याच्यामध्ये मनरेगा दिलेला आहे, म्हणून हा GS पेपर 2 मध्ये येत आहे. ठीक आहे. त्यानंतर स्वतंत्र न्याय व्यवस्था, मग याच्यामध्ये तुम्हाला सुप्रीम कोर्ट करायचं आहे, हायकोर्ट करायचं आहे, जिल्हा स्तरावरची जी न्यायव्यवस्था आहे ती सुद्धा तुम्हाला करायची आहे. आणि अलीकडे ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, जसं की लोक न्यायालय आहे, ग्राम न्यायालय आहेत, तर यांच्यावरचे सुद्धा प्रश्न यायला लागलेत, त्यामुळे हे टॉपिक सुद्धा आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर काही प्रमुख आयोग आणि मंडळं, त्यांची रचना आणि कार्य याच्याबद्दल इथे मुद्दा दिलेला आहे. तर निवडणूक आयोग मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि या वर्षीच्या दोन्ही एक्झामसाठी तर हा खूपच महत्त्वाचा आहे, कारण 2019 मध्ये निवडणुका पार पडल्या होत्या आपल्याला माहिती आहे. आणि म्हणूनच राज्य निवडणूक आयोग त्याचबरोबर केंद्र निवडणूक आयोग याच्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती आपल्याला असायला पाहिजे. आणि याचं लेक्चर सुद्धा तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरती मिळेल. त्यानंतर केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोग, आता यावर्षी परत म्हणजे मे बी प्रीला नाही पण मेन्सला याच्यावरती नक्कीच प्रश्न बनू शकतात, कारण राज्य लोकसेवा आयोग हा खूपच जास्त चर्चेमध्ये आहे महाराष्ट्राचा तरी, त्यामुळे याच्यावरचे प्रश्न येऊ शकतात. महत्त्वाची कलमं याच्या बाबतीत विचारली जाऊ शकतात, आयोगाचे अधिकार विचारले जाऊ शकतात, आयोगाच्या मर्यादा विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग, हा पॉईंट तसं तर मेन्सच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, पण करंट अफेअर्समध्ये जर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची वगैरे निवड झाली असेल किंवा राष्ट्रीय महिला आयोगाने एखादी नवीन आपण असं म्हणू शकतो की योजना, स्कीम वगैरे काही लॉन्च केली असेल, किंवा राष्ट्रीय महिला आयोग हा इतर कोणत्या कारणास्तव जर चर्चेमध्ये असेल, तर त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रीमध्ये सुद्धा. मानवी हक्क आयोगाच्या बाबतीत सुद्धा नवीन अमेंडमेंट झालेली आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आले, त्यामुळे जरी हा मेन्सचा टॉपिक असला, जो की GS2 आणि GS3 राज्यसेवेला विचारला जात असला, तरी सुद्धा करंटच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रीमध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन्स हे एक्सपेक्टेड आहेत. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग हा तर तसा मेन्सचा टॉपिक आहे, पण तरी सुद्धा प्रीला राज्यसेवेच्या याच्यावरती प्रश्न आलेला आहे यापूर्वी. अनुसूचित जाती जमाती आयोगही त्याच पद्धतीने आहे. नदी पाणी विवाद निवारण मंडळ, हा टॉपिक जो आहे याच्यावरती सुद्धा प्रीला क्वेश्चन्स आलेले आहेत, कारण हा करंट अफेअर्समध्ये फार चर्चेत असणारा एक विषय आहे. आणि केंद्रीय माहिती आयोग, पुन्हा एकदा मानवी हक्क आयोगासोबतच केंद्रीय माहिती आयोगामध्ये सुद्धा काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. तर हे जे टॉपिक आहेत ते तुम्ही एकदा रीड करून ठेवले तरी सुद्धा चालू शकतं, कारण प्रीला करंटच्या दृष्टीने आणि मेन्सला जर तुम्ही कंबाईनची मेन्स पाहिली तर तिथे सुद्धा याच्यावरती प्रश्न येतात आणि राज्यसेवेच्या मेन्सला सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा आहे भारतीय संघराज्य व्यवस्था. तर जे आपण प्रीचा सिलेबस जो पाहतोय तोच फक्त इथे डिटेलमध्ये आहे, पण सगळेच पॉईंट इम्पॉर्टंट असतील असं नाही. तर एक्झॅक्टली काय करायचं ते पण आपण पाहणारच आहोत पुढे, पण याच्यामध्ये एक्झॅक्टली काय आहे ते पाहूयात. तर संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अधिकारांची विभागणी, हा पॉईंट इथे तुमचा येतो. कलम 370 जे आहे ते आता करंटमध्ये होतं, त्यामुळे याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे करंटच्या दृष्टीने, त्यामुळे हा आहे की तो राज्यांचे भाषावर पुनर्रचना आयोग, तर राज्यांची निर्मितीमध्ये हा पॉईंट येतोच. तर हे तुम्हाला व्यवस्थितपणे करायचं आहे. नवीन राज्यांची निर्मिती असेल, केंद्र राज्य संबंध असेल, तर हे सगळे पॉईंट महत्त्वाचे आहेत. त्यानंतर येते राजकीय व्यवस्था. याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे घटक जे आहेत ते तुम्ही पॅरलली व्यवस्थित करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल राष्ट्रपती आणि राज्यपाल एकसाथ करा, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकसाथ करा, तर अशा पद्धतीने, किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ हे पॅरलली करा, लोकसभा आणि विधानसभा करा. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर ते तुम्हाला जास्त लवकर समजतं आणि लक्षात राहायला पण सोपं जातं. सो तुम्हाला सांघिक कार्यकारी मंडळ जे आहे त्याच्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, भारताचा महाधिवक्ता आणि महान्यायवादी राज्याचा असतो, तर हे दोन्ही तुम्हाला एकसाथ करायचे आहेत. भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक हे पण महत्त्वाचं पद आहे. म्हणजे एकीकडे संसद आणि एकीकडे विधिमंडळ, अशा पद्धतीने तुम्ही हे टॉपिक जे आहेत राज्यघटनेतले ते करू शकता. न्यायमंडळामध्ये मगाशी पण आपण न्यायव्यवस्था तर पाहिलं, पण इथे परत एकदा न्यायमंडळ दिलेलं आहे, तर इथे पण तुम्हाला लोकन्यायालय दिलेलंच आहे, मी ज्याच्याबद्दल बोलले होते. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, हे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला प्री आणि मेन्सच्या दोन्हीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तर मेन्सचा सिलेबस मी इथे पूर्णपणे तुम्हाला दिलेला आहे GS2चा, म्हणजे ॲटलिस्ट पार्ट 1 तरी दिलेला आहे. तर इथे भारतीय प्रशासनाचा उगम जो आहे तो देण्याचं कारण म्हणजे, जर हा पॉईंट तुम्ही प्रीचा करताना म्हणजे हिस्ट्रीच्या अभ्यासासोबत जर कव्हर केला, तर याचा फायदा तुम्हाला राज्यसेवा मेन्ससाठी होऊ शकतो.
कंबाईनला एखादा दुसरा प्रश्न येतो याच्यावरती, पण जास्त वेटेज असणारा असा हा टॉपिक आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे ब्रिटिश काळ तर आहेच महत्त्वाचा, पण ब्रिटिश पूर्व काळ जो आहे तर त्याच्यावरती प्रीला क्वेश्चन येतात राज्यसेवेच्या, पण कंबाईनच्या दृष्टीने तसा काही हा फारसा महत्त्वाचा कालावधी नाही. पण ब्रिटिश काळ जो आहे याच्यामधला हा पॉईंट हा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. राज्य शासन आणि प्रशासन याच्यामध्ये आपण पाहिलं कंबाईनच्या प्रीला सुद्धा हा पॉईंट होता. तर महाराष्ट्र राज्याची रचना, निर्मिती आणि पुनर्रचना असेल तर फक्त महाराष्ट्र राज्याचीच निर्मिती नाही पाहिजे तुम्हाला, तर सगळी राज्य जी क्रमाने निर्माण झालेली आहेत, अगदी जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देईपर्यंत, तर ती तुम्हाला माहिती पाहिजे. त्याची सुद्धा ट्रिक असणारी व्हिडिओ वॉरियर ऑफिसरवरती आहे. त्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे पॉईंट तुम्हाला करायचे आहेत. विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद हे पॉईंट सुद्धा तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर येतो एक महत्त्वाचा पॉईंट, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन आणि प्रशासन. हे करताना सगळ्यात महत्त्वाच्या 2 घटना दुरुस्ती येतात. एक येते 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. हे व्यवस्थितपणे करायचं आहे. याच्यावरचं लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळेल आणि सगळीच्या सगळी कलमं म्हणजे 243 हे राज्यघटनेतलं आपण असं म्हणू शकतो की फार मोठं असणारं एक कलम आहे. त्याची खूप उपकलमं आहेत, तर ती सगळी कलमं तुमची तोंडपाठ होऊन जातील जर तुम्ही ते लेक्चर पाहिलं तर. तर अशा पद्धतीने हे जे पॉईंट आहेत ते तुमच्या सिलेबसमध्ये असणारे पॉईंट आहेत. जिल्हा प्रशासनमध्ये परत मग जिल्हा प्रशासनाचा उगम आणि निकास असेल, विकास असेल, तर बाकीचे पॉईंट आहेत. पक्ष आणि हितसंबंधी गट हा जो पॉईंट आहे तो ॲक्च्युली असताना मेन्ससाठी आहे, पण आता निवडणुका झालेल्या आहेत 2019ला, त्यामुळे याच्यातला एखादा दुसरा प्रश्न येऊ शकतो. निवडणुकीतील कामगिरीवरती प्रश्न येऊ शकतो. निवडणुकीची प्रक्रिया जी आहे तर याच्यामध्ये हे निवडणुकीची वैशिष्ट्ये असतील, प्रौढ मताधिकार हे पॉईंट तुम्हाला प्री आणि मेन्स दोन्हीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि करंटच्या दृष्टीने सुद्धा सध्या महत्त्वाचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण सगळे पॉईंट पाहिले. कंबाईंड प्रीला काय आहे, राज्यसेवा प्रीला काय आहे, राज्यसेवा मेन्सला काय आहे आणि कंबाईंडच्या मेन्सला काय आहे. आता आपल्याला असे टॉपिक पाहिजेत जे की तुम्ही इन डिटेल व्यवस्थितपणे वाचणार आहात. पूर्व आणि मुख्यसाठी मध्ये कंबाईंड असेल आणि राज्यसेवा असेल तर दोन्ही एक्झामसाठी महत्त्वाचे ठरतील असे काही पॉईंट. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे घटना निर्मितीची प्रक्रिया. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे जो की तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी फायदेशीर ठरणार आहे, अगदी तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल तरी सुद्धा. त्यामुळे घटना निर्मिती प्रक्रिया, प्रस्तावना. आता प्रस्तावनामध्ये त्यालाच आपण सरनामा म्हणतो, प्रास्ताविका म्हणतो किंवा उद्देशपत्रिका म्हणतो, प्रिॲम्बल म्हणतो. तर हे सगळे शब्द झाले, पण ही पाठ असणं तुम्हाला फार आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जे वेगवेगळे शब्द आहेत, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, गणराज्य आहे, या शब्दांचे अर्थ काय होतात हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये किंवा प्रास्ताविकेमध्ये आत्तापर्यंत कधी घटना दुरुस्ती करण्यात आली आहे का हे माहिती पाहिजे. तिची वैशिष्ट्ये काय आहेत किंवा त्याच्यामध्ये असणारी वेगवेगळी तत्त्व आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहेत हे पॉईंट्स तुम्हाला माहिती पाहिजेत. मगाशी बोलल्याप्रमाणे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य हे त्रिकूट याच्यावरती 100% प्रश्न असतात. प्री आणि मेन्सला तुम्हाला कन्फर्म म्हणजे जे मार्क्स तुमच्या हक्काचे असतात आणि 100% मिळू शकतात ते मार्क्स मिळवून देणारे हे 3 टॉपिक आहेत. त्यानंतर येतो भारतीय संघराज्य हा एक मुद्दा. तर हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतीय संघराज्य आणि राज्य शासन हे 2 पॉईंट तुम्हाला पॅरलली करायचे आहेत. जसं की म्हणजे ज्यावेळेला तुम्ही केंद्र शासनाचा अभ्यास करत आहात त्याचबरोबर पॅरलली तुम्हाला राज्य शासनाचा अभ्यास करायचा आहे, तर ते जास्त लक्षात राहील. मग याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतील, जसं की राष्ट्रपती आहेत, उपराष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत, मंत्रिमंडळ आहे, संसद ज्याला आपण म्हणतो, तर हे सगळे पॉईंट इथे येतील. आणि राज्य शासनामध्ये मग पॅरलली त्याच पद्धतीने जसं की राज्यपाल आहे, मुख्यमंत्री आहेत, मंत्रिमंडळ, राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे ते आहे, त्याचबरोबर विधिमंडळ आहे, या गोष्टी येतील. न्यायव्यवस्थेमध्ये पुन्हा एकदा जसं की प्री आणि मेन्स दोन्हीकडे आपल्याला हा टॉपिक पाहायला मिळतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा स्तरावरचे न्यायालय याच्यामध्ये तुम्हाला सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला जास्त थोडंसं लक्ष द्यायचं आहे. जिल्हा न्यायालय जे आहे ते तुम्ही म्हणजे पॅरलली थोडंसं कमी पाहिलं तरी चालेल, पण ॲटलिस्ट आत्तापर्यंतचे आलेले क्वेश्चन्स व्यवस्थित पाहिजे आहेत. केंद्र राज्य संबंध हा घटक जरी प्रीमध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेला नसेल तरी सुद्धा केंद्र आणि राज्य संबंधावरती प्रश्न येतात आणि म्हणून हा पॉईंट सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे कव्हर करायचा आहे. त्यानंतर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांवरती जास्त प्रश्न येतात. तसं तर जे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यावरती पण प्रश्न येतात, पण तुलनेने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेवरती प्रश्न जास्त येतात, त्यामुळे याला जास्त वेटेज द्या. मात्र घटना दुरुस्ती करताना 73वी आणि 74वी या दोन्ही घटना दुरुस्ती तुम्हाला प्रॉपरली करायच्या आहेत. घटना दुरुस्तीची प्रक्रिया पाहताना
राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्तीच्या किती पद्धती दिलेल्या आहेत, जसं की फक्त तुम्हाला 2च पद्धती राज्यघटनेमध्ये पाहता येतील. मात्र 3 पद्धतीने घटनादुरुस्ती करता येते. तर हे जे डिफरन्स असतात, म्हणजे ज्यावेळेला प्रश्न येतो, तर अगदी एका शब्दासाठी आपला प्रश्न चुकू शकतो. तर ह्या गोष्टी काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या घटनादुरुस्ती तुम्हाला पाहायच्या आहेत. रिसेंटली जर एखादी घटनादुरुस्ती झाली असेल, तर ती सुद्धा तुम्हाला पाहायची आहे. त्यानंतर निवडणुका याच्याबद्दल पण मी यापूर्वीच बोलले, की हा फार महत्त्वाचा पॉइंट आहे. आयोग आणि समित्यांमध्ये वेगवेगळे जे आयोग आहेत, जसं की UPSC असेल, त्याचबरोबर राज्याचा लोकसेवा आयोग असेल, निवडणूक आयोग असेल, हे काही आयोग आहेत किंवा अल्पसंख्याक आयोग आहे, अनुसूचित जाती जमाती आयोग आहे, मानवी हक्क आयोग आहे. हे सगळे आयोग तुम्हाला करायचे आहेत, पण घटनात्मक आयोगाला थोडंसं जास्त महत्त्व तुम्हाला द्यायचं आहे. अनुसूचीमध्ये ज्या वेगवेगळ्या अनुसूची आहेत राज्यघटनेमधल्या, त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. इतरमध्ये मध्ये इथे एक महत्त्वाचा पॉइंट आहे जो इथे घेतलेला नाही, तो म्हणजे नागरिकत्व. तर नागरिकत्व हा टॉपिक असा आहे की याच्यावरती जनरली प्रश्न तर विचारले जातात, पण 2018-19चा जर विचार केला आपण, तर नागरिकत्व हा खूप जास्त चर्चेमध्ये असणारा विषय आहे. म्हणून हा घटक सुद्धा तुम्हाला करायचा आहे. तर इतर जे काही पॉइंट असतात, म्हणजे जे की याला सोडून जे आहेत, जसं की न्यायाधिकरण आहे, तर हे अगदी छोटे-छोटे टॉपिक आहेत. ते तुम्ही व्यवस्थितपणे करू शकता. पक्ष वगैरे जे आहेत ते करू शकता. तर ॲटलीस्ट त्याच्याशी रिलेटेड क्वेशन्स जरी पाहिले तुम्ही, जास्त टॉपिकमध्ये न घुसता तरी सुद्धा चालू शकतं आत्ता तात्पुरतं. मेन्सला तर ते तुम्हाला करायचं आहे. या व्यतिरिक्त जे टॉपिक आहेत ते मेन्ससाठी डीपमध्ये करायचे आहेत. पण प्री आणि मेन्ससाठी म्हटलं तर हे जे तुम्हाला स्लाईडवरती दिसते, हे सगळे टॉपिक तुम्हाला इन डिटेल व्यवस्थित करायचे आहेत. आणि या घटकांची व्यवस्थित तयारी करण्यासाठी जसं मी काल तुम्हाला सांगितलं, पूर्व आणि मुख्य या दोन्हीचे जे प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न तुम्हाला पाहायचे आहेत. इथून पुढे जनरली जे पण रिव्हिजन लेक्चर्स मी घेईन, त्याच्यामध्ये मी प्रयत्न करेन की मेन्सचे जे क्वेश्चन्स आहेत आत्तापर्यंत आलेले टॉपिक वाईज, तर आपण मेन्सचे क्वेश्चन्स कव्हर करूयात. ऑटोमॅटिकली तुम्हाला प्री सोपी जाईल आणि प्रीचा स्कोर तुमचा इन्क्रीज होईल. सो इथून पुढचे जे रिव्हिजन लेक्चरचे प्रश्न असतील, ते कोणत्याही सब्जेक्टचे असतील, तर ते आपण मेन्सचे घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला मेन्सच्या प्रश्नांची डिफिकल्टी लेवल पण समजेल, त्याचबरोबर त्या प्रश्नांची सवय होईल आणि तुमचा अभ्यास डीपमध्ये झाल्यामुळे येणारी पूर्वपरीक्षा तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. सो राज्यघटनेच्या बाबतीतले महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला समजले असतील. आय होप हे लेक्चर नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरेल. जे खूप सिरियसली अभ्यास करणारे वॉरियर्स आहेत, त्यांच्या अभ्यासाला एक दिशा देण्याचा प्रयत्न या लेक्चर्सच्या माध्यमातून मी करत आहे. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल, तर लाईक करा. तुमच्यासारख्याच गरजू मित्रांसोबत किंवा इतर वॉरियर्ससोबत हे लेक्चर शेअर करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.